तर नमस्कार पब्लिक, मी स्वागत करतो तुमचं आपल्या मास्टर तन्मय शिंदेवरती. आज आपण बघणार जी के जनरल प्रश्न, सगळ्यात IMP इम्पॉर्टंट प्रश्न जे असणार आहेत ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. या जी के जनरल प्रश्न तुमचं जी के फास्ट आणि तुम्हाला सामान्य ज्ञानचे पण खूप सारे भरभराट तुमच्या ज्ञानामध्ये होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, एकूण 10 प्रश्न आहे. 10 प्रश्न पण एकदम इम्पॉर्टंट आणि टॉप लेवलचे जे मी प्रश्न काढलेले आहे. तुम्हाला पोलीस भरती, आर्मी भरती, वनरक्षक भरती, रेल्वे भरती, सर्व भरत्यासाठी हे एकदम योग्य आणि चालणारे हे प्रश्न आहे. हे प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीमध्ये, आर्मी भरतीमध्ये बघायला मिळतीलच. तर विद्यार्थी मित्रांनो, असे दुसऱ्या पण परीक्षेमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. तर तुमच्या जी के जनरल नॉलेज प्रश्नामधील खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तुम्ही ही व्हिडिओ न स्किप करता संपूर्ण बघा. तर उत्तर जर येत असतील तुम्हाला तर कमेंट बॉक्समध्ये लिहून जा. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. प्रश्न पहिला आहे, सह्याद्रीतील पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तिथे तुम्हाला पर्याय मी तिथे दिलेलेच आहे. 1 कळसुबाई, 2 अस्तंबा, 3 सहेर, 4 मुल्हेर. तर काय आहे 4 पैकी? माहिती असेल तर कमेंटमध्ये लिहून द्या. तर याचं उत्तर आहे 1 कळसुबाई. त्याच्यानंतर खाली 2 महाराष्ट्राला किती किलोमीटरवर लांबीला समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीवर समुद्रकिनारा लाभलेला आहे? याचं उत्तर जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पर्याय पण इथे मी तुम्हाला दिलेले आहे. पर्याय 1 722, पर्याय 2 720, पर्याय 3 730, पर्याय 4 750. जर तुम्हाला उत्तर माहीत असेल तर कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. तर याचं उत्तर आहे पर्याय 2 720 किलोमीटर लांबीचा महाराष्ट्राला समुद्रकिनारा लाभलेला आहे. तर तुम्हाला हे माहिती नसेल, तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितले, कोणत्याच व्हिडिओमध्ये हा प्रश्न नसेलच तुम्हाला भेटलेला का महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे, तर तुम्हाला याच व्हिडिओतून जाणून घ्यायला मिळेल आहे. तर त्याच्यानंतर खाली 3मध्ये तुम्हाला विचारलं आहे की मेळघाट अभयारण्य खालीलपैकी कोठे आहे? तर मेळघाट अभयारण्य तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. खालीलपैकी कोठे आहे? तर खालील पर्याय आहे 1 अकोला, 2 अमरावती, 3 यवतमाळ, 4 वाशिम. तर खालीलपैकी कोठे आहे? तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून एकदा नक्की सांगा. याचं उत्तर आहे 4 वाशिम. 2 4 वाशिमला आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न 5चा प्रश्न आहे, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात आढळते? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात आढळते? तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. पर्याय आहे 1 कोरकू, 2 वारली, 3 पारथी, 4 गोंड. तर कोणती जमात आढळते आदिवासी? तर माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. याचं उत्तर आहे 4 गोंड. गोंड ही जमात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आदिवासी जमात म्हणून आढळते. त्यानंतर खाली प्रश्न 7, महाराष्ट्राची उपराजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर महाराष्ट्राची उपराजधानी खालीलपैकी कोणती आहे? महाराष्ट्राची उपराजधानी सर्वांना माहितीच आहे. खालीलपैकी कोणती आहे? तर काय एवढं तुम्हाला एक्सप्लेन करून सांगायची गरज नाही. हा प्रश्न तर महाराष्ट्राची उपराजधानी ही तुम्हाला नागपूर आहे, हे सर्वांना माहितीच आहे. त्याच्यानंतर खाली 8 हा प्रश्न टाकण्याचं विसरून गेलो. 9मध्ये चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर तुम्हाला इथं पर्याय दिले 1 ठाणे, 2 अमरावती, 3 अकोला, 4 नागपूर. तर 4 पैकी कोणत्या ठिकाणी तुम्हाला चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाणी माहिती असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. तसं मी तुम्हाला उत्तर सांगणारच आहे. तर याचं उत्तर जे आहे ते 2 अमरावती येथे थंड हवेचे ठिकाण आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न 10 राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगायचं आहे की राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? 1 मुंबई, 2 ठाणे, 3 कोल्हापूर आणि 4 बीड. तर कोठे आहे? तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा.
हे धरण कोठे आहे? तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि प्रश्न 10चं जे उत्तर आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.